क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर संजीवनगरमध्ये पल्सर मोटरसायकल चोरी घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्याचे नाव घेत नाही। अलीकडच्या काळात अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अंबड चिंचोडे पोलीस ठाणे हद्दीतील संजीवनगर परिसरात नुकतीच पल्सर मोटरसायकल चोरीची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। संतोष दळवी यांची पल्सर दुचाकी त्यांनी त्यांच्या घराच्या दारात पार्क केली होती। पहाटेच्या सुमारास परिसरात शुकशुकाट असताना तिघा अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लंपास केली। चोरट्यांनी अतिशय नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे। दळवी हे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असता दुचाकी जागेवर न आढळल्याने त्यांनी त्वरित शोधाशोध केली आणि नंतर अंबड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली। चोरीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे। पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून चोरटे 3 जण असून त्यांनी चेहऱ्यावर मास्क परिधान केले असल्याचे दिसून आले आहे। पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय आणि लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्याचा दावा करण्यात येत आहे। शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहनांना सुरक्षित ठिकाणी पार्क करणे आणि शक्य असल्यास सुरक्षेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।